नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता इन्स्पेक्टर हे लगेचच मधूला अटक करतात. तर लेडी कॉन्स्टेबल मधूच्या हातात बेड्या घालून मधूला आता सगळ्यांच्या समोरून घेऊन जात असतात. मधू आता रागाने सिंधूकडे आणि रत्नपारख्यांच्या सगळ्यांकडे बघत असते. तेव्हा आता सगळेजण मधूला बेड्या घालून जात असताना बघता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. तेव्हा आता मधूकडे बघत सिंधू म्हणते की राघव. तर राघव आता सिंधूकडे बघतो. तेव्हा आता सिंधू म्हणते की राघव, शेवटी विजय सत्याचाच झाला. तर लगेचच राघव म्हणतो की हो सिंधू, विजय हा सत्याचाच होतो नेहमी आणि तो सत्याचाच झाला. आणि सिंधू असे म्हणत असताना सिंधूचे डोके गरगर फिरते आणि पुन्हा सिंधूला चक्कर येऊन सिंधू सोप्यावर पडते. पटकन आता सिंधू ही चक्कर येऊन पडलेली बघून राघव, राजश्री सगळेजण सिंधूला उठवण्याचा प्रयत्न करू लागतात. आणि आता सगळे सिंधूला हलवून उठवण्याचा प्रयत्न करत असतात, पण आता सिंधू बेशुद्ध झालेली असते. ते बघून आता सिंधूची हालचाल देखील थांबलेली असते आणि लगेच काकूने तोंडाला हात लावलेला असतो. तर राघव आणि राजश्रीला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण आता अवाक होऊन सिंधूकडे बघू लागतात. पटकन आता राघव हा डॉक्टरांना बोलावतो. तर डॉक्टर हे सिंधूला येऊन तपासतात. त्यानंतर आता डॉक्टर हे सिंधूला इंजेक्शन देतात आणि आता सिंधू काही अजून शुद्धीवर आलेली नसते. तेव्हा राघव डॉक्टरांना म्हणतो की डॉक्टर, सिंधू अजून शुद्धीवर कशी नाही आली आणि कशामुळे हे सगळं झालं. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की त्याचं काय आहे ना, त्यांच्या डोक्याला नाजूक ठिकाणी आता थोडासा मार लागलाय, त्यामुळे त्यांना त्याचा त्रास होतोय. तर आता राजश्री म्हणते की मग सिंधू कधी शुद्धीवर येईल. राजश्री म्हणते की डॉक्टर, मग काही टेस्ट कराव्या लागतील का आणि सिंधू कधी शुद्धीवर येईल. ते ऐकून आता काकू म्हणते की राजश्री, अगं थोडंसं पेशन्स ठेव. डॉक्टर म्हणतात की आम्ही आमच्याकडली सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट केली. तेव्हा आता बघूयात, मी त्यांना इंजेक्शनसुद्धा दिलं आहे. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की एक महत्त्वाची गोष्ट आहे. तर राघव म्हणतो काय डॉक्टर. तेव्हा डॉक्टर म्हणतात की मिस्टर रत्नपारख्यांचं अनकॉन्शियस असणं ही महत्त्वाची खूप चुकीची साईड आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की याचा अर्थ त्या मेडिसिनला स्लो रिॲक्ट करत आहेत आणि त्या शुद्धीवर येणं लवकर फार गरजेचं असल्याचे आता डॉक्टरांनी सगळ्यांना सांगितलेलं असतं. ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तोपर्यंत मला कुठलाही डिसिजन घेता येणार नाही असे डॉक्टर आता सगळ्यांना सांगतात. तर आता सगळेजण सिंधूकडे बघत असतात. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की उद्या सकाळपर्यंत जर पेशंट शुद्धीवर नाही आले तर तर लगेच राघव म्हणतो की तर काय डॉक्टर. तर डॉक्टर म्हणतात की तर मी काहीच सांगू शकत नाही. ते ऐकून राघवला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर डॉक्टर म्हणतात की हे बघा, मी निघते आता आणि काही इमर्जन्सी असेल तर लगेच मला कॉल करा, मी ताबडतोब येईल. तर राघव म्हणतो ठीक आहे डॉक्टर. आणि आता डॉक्टर निघून जाताच आता राघव हा सिंधूचा हात आपल्या हातात धरतो आणि म्हणतो की सिंधू, मी तुला काहीच त्रास होऊ देणार नाही. आत्तापर्यंत तू एकटीने हा लढा दिला, पण यापुढे मी कायम तुझ्यासोबत असेन. आणि राघव आता सिंधूचा हात हातात धरत म्हणतो की मी तुला प्रॉमिस देतो सिंधू, मी तुला काहीच होऊ देणार नाही. आणि आता खूप इमोशनल होत राघव सिंधूला म्हणतो की सिंधू, इथून पुढे मी तुला कधीच एकटं सोडणार नाही आणि मी कायम तुझ्यासोबत राहून मी तुझी काळजी घेईल. तर ते बघून रेश्मा म्हणते की राघव भाऊजी, मला सिंधूची खरंच खूप काळजी वाटते. रेश्मा म्हणते की म्हणजे बघा ना राघव भाऊजी, तुम्ही आणि सिंधू नेहमी कधी ना कधी एकत्र आला तर नेहमीच काही ना काही प्रॉब्लेम होतो. ऋतुजा म्हणते की रेश्मा, आता या वेळेला काहीही होणार नाही, कारण ती मधू माजोर्डी आता राघवच्या आयुष्यातून कायमची निघून गेली. ते ऐकून आता काकू म्हणते की ऋतुजा, तू एकदम बरोबर बोलतेस, आपल्या सिंधूला काहीच होणार नाहीये. तेव्हा आता सगळेजण सिंधूकडे बघत सिंधूची काळजी करत असतात. राघवचा चेहरा पडलेला असतो. इकडे आता डोळ्यात पाणी आणत राजश्री म्हणते की सिंधू, आम्ही तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग, आणि तुझ्या राघवसाठी तरी तुला लवकर शुद्धीवर यायलाच हवं. तेव्हा आता राघव राजश्रीला म्हणतो की आई, माझ्या सिंधूला काहीच होणार नाही, कारण माझी सिंधू फायटर आहे. ती फायटर आहे म्हणून लवकरच ती बरी होणार आहे, असे राघव सिंधूकडे बघत बोलतो. तर आता राजश्री देखील मान हलवते. त्यानंतर राघव आता सिंधूच्या डोक्यावर हात ठेवत म्हणतो की सिंधू, उठ लवकर आणि बघ माझ्याकडे. राघव म्हणतो की सिंधू, तुला माझ्यासाठी बरं व्हावं लागेल, आपल्या मुलांसाठी तुला बरं व्हावंच लागेल आणि तुला शुद्धीवर यावंच लागेल सिंधू.
राघव आता सिंधूचा दुसरा हात आपल्या हातात घेतो आणि दुसरा हात कपाळावर ठेवत म्हणतो की ऐकतेस ना सिंधू तू, आणि मला माहिती आहे तू ऐकतेस. राघव म्हणतो की सिंधू एवढं सगळं केल्यानंतर फायनली आपण एकत्र आलोत आणि आपण एकत्र आहोत फायनली सिंधू. प्लीज तू शुद्धीवर ये. आपल्या मुलांसाठी तू शुद्धीवर ये. आपण चौघेही आता एकत्र आहोत सिंधू, असे काकुळतीने आता राघव सिंधूला सांगत असतो. पण सिंधू आता शुद्धीवर यायला तयारच नसते. इकडे आता राघव सिंधूचा हात आपल्या हातात धरत म्हणतो की सिंधू, अगं विनू जेव्हा घरी येईल आणि जेव्हा त्याला कळेल की त्याची डॉक्टर काकू हीच त्याची आई आहे, तेव्हा त्याला किती आनंद होईल सिंधू. आपल्या अंकुरच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघण्यासाठी तरी तू उठ सिंधू, असे राघव काकुळतीने सिंधूला बोलत असतो. आणि पुन्हा कपाळावर हात ठेवत राघव आता काकुळतीने म्हणतो सिंधू उठ ना, आपली सावी सुद्धा बरी होईल सिंधू, फक्त तू लवकर उठ. पोट करत राघव म्हणतो की सावीला तुला बरं झाल्यानंतर जवळ घ्यायचं होतंच ना, तेव्हा उठ सिंधू. आणि आता तुझ्या इच्छेमुळे मधूला सुद्धा मी अटक केली आहे सिंधू, प्लीज तू उठ. राघव म्हणतो की अगं त्या मधूला अटक करण्यासाठी आपण दोघांनी आणि सगळ्यांनी मिळून किती काय काय प्लान केले होते, आठवते सगळं सिंधू, आणि उठ लवकर. राघव म्हणतो की सिंधू तू किती शॉपिंग करायची, सारखे किती वेगवेगळे कपडे घालायचीस. राघव म्हणतो की सिंधू आता हे सगळ्या गोष्टी करायची वेळ आली आणि अशी तू आता इथे पडून आहे, उठ लवकर. पुन्हा आता सिंधूच्या कपाळावर हात ठेवत राघव म्हणतो उठ ना सिंधू लवकर. तर रडतच राजेश्री म्हणते की अगं सिंधू, सावी आली आणि ती बरी झाली तर तिला आम्ही काय सांगायचं सिंधू, उठ लवकर. आपल्या सावीसाठी उठ, तिचा विचार कर सिंधू, असे आता राजेश्री काकुळतीने येऊन बोलत असते. रडतच राजेश्री म्हणते की सिंधू तुला चांगलंच माहीत आहे की सावी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही, तेव्हा आपल्या सावीसाठी उठ तू सिंधू, असे आता राजेश्री बोलते. सगळेजण आता सिंधूकडे बघत असतात. सगळ्यांचे चेहरे बारीक झालेले असतात. आणि आता दुसऱ्या दिवशी इकडे सकाळी सावी ही शुद्धीवर आलेली असते आणि शुद्धीवर येताच सावीला आता आपण जंगलात कसे प्रेमाने आपल्या आईला म्हणजे सिंधूला मिठी मारली होती हे आठवू लागतं. प्रेमाने सिंधूने आपल्याला कसा केक भरवला होता हे देखील आता सावीच्या डोक्यामध्ये येऊन सावीला सगळं आठवायला सुरुवात झालेली असते. आणि ज्या वेळेस आता सिंधू सावीला पहिल्यांदा भेटायला गेली होती त्यावेळेस आता सिंधूने सावीचा हात कसा आपल्या हातात धरला होता आणि त्याच वेळेस सावीला कसा सेन्स झाला होता, तो सेन्स आता सावीला आता आपलासा वाटू लागलेला असतो आणि ते आता कळायला लागलेलं असतं. आणि ते सगळे आता सावीच्या डोळ्यासमोर येऊ लागते. आणि आपली आई दरीत पडली हे आता सावीच्या डोक्यामध्ये येताच मोठ्याने आई असे नाव घेत आता खडबडून सावीने डोळे उघडलेले असतात. आणि आता सावी इकडे तिकडे बघत असते आणि सावी अखेर शुद्धीवर आलेली असते. इकडे आता राघवने सिंधूचे दोन्ही हात आपल्या हातात धरलेले असतात आणि राघव आता सिंधूला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. राघव म्हणतो की प्लीज सिंधू उठ ना. आणि आता सिंधूच्या हाताची काहीतरी हालचाल होऊ लागते तर राघवला मोठा धक्का बसलेला असतो. तर इकडे आता सावी ही उठण्याचा प्रयत्न करू लागते पण तिला उठता येत नसते. तेवढ्यात आता सावी म्हणते की आई कुठेस तू. सावी म्हणते की आई कुठेस तू, मला तुझी खूप आठवण येते. आणि सावीला आता उठता येत नसतं. सावी आता सिंधूला इकडे तिकडे भिरभिरत्या नजरेने त्या हॉलमध्ये शोधत असते. आई अशी हाक मारून सावी आता उठण्याचा प्रयत्न करत लागते पण आता सावीला उठता येत नसतं. आणि आता इकडे समोरच गणपती बाप्पाचा फोटो असतो त्याकडे बघत सावी आता हात जोडते. हात जोडतच सावी म्हणते की बाप्पा, मला आईची खूप आठवण येते आणि मला असं वाटतंय की माझ्या आईला काहीतरी होतंय. सावी आता हात जोडतच बाप्पाला म्हणते की बाप्पा, माझ्या आईला माझ्यापासून दूर करू नकोस, कारण माझ्या आईला जर काही झालं तर मी जगू शकत नाही, मी राहूही शकत नाही. हात जोडतच सावी म्हणते की माझ्या आईला माझ्यापासून दूर करू नकोस बाप्पा. आणि तेवढ्यात दरवाजातून सावी अशी हाक मारत सिंधू तिथे आलेली असते. तेव्हा सावी ही आता सिंधूला बघताच आई अशी प्रेमाने हाक मारते तर सिंधू प्रेमाने आता सावीकडे येऊ लागते. आणि आता लगेचच जवळ येत सिंधू म्हणते की बाळा, फार त्रास होतोय ना. तर सावी होकार देते, मान हलवते. तेव्हा आता सिंधू म्हणते की बाळा, पण रडायचं नाही आणि हरायचं नाही, असं तू सिंधूची मुलगी आहेस ना. आणि लगेच आता सिंधू हात पुढे करत म्हणते की आईसाठी तू प्रार्थना करत होती ना, आता ये माझ्याजवळ, उठ आणि उठायचा प्रयत्न कर आणि तुझ्या आईकडे, असे हात करत आता सिंधूने सावीला म्हटलेले असते.
तर आता सावी ही उठण्याचा प्रयत्न करू लागते, तर सिंधू म्हणते की उठ, प्रयत्न कर आणि ये माझ्याजवळ, प्रयत्न कर. तर आता सगळी शक्ती एकवटून सावी ही उठण्याचा प्रयत्न करत असते आणि आता सावी ही उठून बसते आणि तिचा हात सिंधूकडे देऊ लागते, पण सावीचा हात काही सिंधूपर्यंत पोहोचत नसते. तेव्हा अंगावरचे कपडे म्हणजे कंबल बाजूला करत आता सावी स्वतःच्या पायावर उठू लागते आणि आता हात पुढे करत सावी आता कॉटवरून खाली उतरू लागते आणि आता दोन्ही पाय जमिनीवर ठेवताच आता सावीच्या पायात ताकद आलेली असते आणि सावी आता चालू लागते आणि आता सावी जशी जशी हात करत पुढे पुढे येत असते तसे सिंधू मागे मागे जात असते आणि सावी आई असे म्हणत आता सिंधूकडे चालू लागत असते आणि आता अशी सिंधूला समोर बघून सावी ही हात पुढे करत पायऱ्या उतरून दरवाजाच्या बाहेर जाऊन आता हॉलमध्ये देखील आलेली असते. इकडे आता राघव त्याच्या बेडरूममध्ये सिंधूला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. राघव म्हणतो की सिंधू प्लीज बाळा, तू डोळे उघड, असे मला सोडून जाऊ नकोस, माझ्याकडे बघ. तर सावी आता तिच्या पायाने चालत टेबलचा आधार, भिंतीचा आधार घेत आता सिंधूकडे येत असते. राघव म्हणतो की सिंधू, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि तुलाही चांगलंच माहीत आहे, तूही माझ्याशिवाय एकटी राहू शकत नाही. प्लीज सिंधू, लवकर शुद्धीवरती ये. पण आता सिंधू ही काही डोळे उघडायला आणि रिॲक्ट व्हायला तयारच नसते. तेव्हा आता सिंधूची ती अवस्था बघून रडतच राजेश्री म्हणते की मीच त्या राणीवरती विश्वास ठेवायला नको होता, सगळी चूक मी करून बसली. राजेश्री रडतच म्हणते की मी राणीची बाजू घेतली आणि राघवसोबत मी तिचं लग्न ठरवलं, मी जर हे केलं नसतं तर राणी या घरात पुन्हा आलीच नसती, असे आता रडतच राजेश्री सांगत असते. रडतच राजेश्री म्हणते की राणी ही घरात आल्यामुळे सिंधूची ही अवस्था झाली आणि हे सगळं माझ्यामुळे झालंय. तेव्हा आता राजेश्री म्हणते की हे सगळं माझ्यामुळे घडलं आणि मी जर राणीला आणलंच नसतं तर हे कधीच झालं नसतं. तेव्हा आता राजेश्री रडू लागते, तर काकू म्हणते की अगं राजेश्री, तू स्वतःला दोष देऊ नकोस, तुझ्यामुळे काहीच झालेलं नाहीये. तर आता काकू म्हणते की राजेश्री, यामध्ये तुझी काही चूक नव्हती. तर राजेश्री म्हणते की नाही वहिनी, यामध्ये सगळी माझी चूक आहे. तेव्हा आता राजेश्री म्हणते की नाही वहिनी, मी सिंधूला मुलगी मानत होते तरीसुद्धा मी सिंधूला ओळखू शकले नाही. काकू म्हणते की अगं, आमच्यापैकी सुद्धा कोणी सिंधूला ओळखू शकलं नाही. काकू म्हणते की यासाठी कृष्णाच्या अभिनयाचं कौतुक करायचं की आपल्या बुद्धीची कीव करायची, हेच मला काही कळत नाही. रेश्मा म्हणते की असं वाटत होतं की एका चेहऱ्याच्या दोन मुली आहेत. तेव्हा आता राजेश्री म्हणते की काय करावं तेच कळत नाही आणि आता रडतच राजेश्री म्हणते की या एवढ्या परिणामाची आपल्याला किती मोठी किंमत चुकावी लागत आहे. इकडे आता काकू म्हणते की राजेश्री, अगं तू काळजी करू नकोस, आपली सिंधू ना खूप स्ट्रॉंग आहे. इकडे आता ऋतुजा म्हणते की पण मला एक कळत नाही वहिनी साहेब, अहो कृष्णा ही सिंधू आहे हे तुम्हाला कधी कळलं? तर आता काकू म्हणते की आत्ताच अलीकडेच कळलं मला. काकू म्हणते की मी राघव आणि सिंधूला एकमेकांसोबत बोलताना आता ऐकलं होतं आणि ज्या वेळेस आता इकडे काकू ही राघव आणि सिंधूच्या बेडरूममध्ये आली होती तेव्हा ते सगळं ऐकून काकू बोट करत म्हणते की तू राघवला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करू नकोस कृष्णा, मला सगळं माहिती, कारण त्याची काकू अजून जिवंत आहे, तू अजूनच राघवला जाळ्यात उडू नकोस. हे आता काकूचे बोलणे आता काकू सगळ्यांना सांगत असते आणि काकू तेथून रागाने जाऊ लागताच राघवने काकूला थांबवलेले असतं. तर सिंधू म्हणते की काकू तुम्ही एकदा ऐकून तर घ्या ना. आणि आता सिंधूचे ते बोलणे ऐकताच हात उगारून काकूने सिंधूला म्हटलेले असते की मला काकू म्हणण्याची तुझी हिंमत कशी झाली. त्याच वेळेस आता राघवने काकूचा हात धरलेला असतो आणि काकूला सांगितलेले असते की काकू अगं हीच आपली सिंधू आहे, हिच्यावरती तू विश्वास ठेव, ती दुसरी तिसरी कृष्णा नसून ती सिंधूच आहे. तेव्हा आता काकू ही सिंधूकडे बघते आणि काकू म्हणते की तेव्हा मला कळलं की ही आपली सिंधूच आहे. तर ते ऐकून रेश्मा म्हणते की काकू हे तुम्ही आम्हाला तेव्हाच का नाही सांगितलं. तेव्हा आता काकू विचार करत म्हणते की तसं बघितलं ना, राघव आणि कृष्णाचं लग्न झालं तेव्हा तिने आपल्याला सत्य कुठे सांगितलं होतं. तर आता लग्न झाल्यानंतर राजश्रीने राघवला म्हटलेले असते की राघव मला विश्वासच वाटत नाही, जिला मी आपली सिंधू समजत होते ती आपली सिंधू नाहीच आहे. तर सिंधूने राजश्रीला म्हटलेलं असतं की आई असं काहीच नाहीये. सिंधूने म्हटलेले असते की आई मी तुमची सिंधूच आहे, मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगते.
तेव्हा आता राजश्रीने म्हटलेले असते की माझ्या सिंधूच्या नखाची तरी तुला सर आहे का. ते सगळं आता राजश्री काकू आणि सगळ्यांना आठवतं. लग्नामध्ये सिंधूने हे जे राजश्रीला म्हटलेले असते ते आठवून आता काकू म्हणते की आपल्यापैकी तरी कुणी सिंधूला ओळखलं होतं का. सिंधू आपल्याला किती सांगण्याचा प्रयत्न करत होती, अगं मीच सिंधू आहे, पण कुणी सिंधूवरती विश्वास ठेवला का. राजश्री ते सगळं आठवून म्हणते की तीच आपल्याकडून खरंच खूप मोठी चूक झाली. तेव्हा आता काकू म्हणते की पुराव्याशिवाय तुम्ही सुद्धा माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवणार नव्हतात, म्हणून पुराव्यासकट मी तुम्हाला सिंधूला समोर आणणार होते आणि त्यावेळेस माझ्याकडे काही पुरावा नव्हता, म्हणून मी तुम्हाला काही बोलले नाही असे काकू सगळ्यांना सांगते. इकडे आता राघवचे लक्ष फक्त सिंधूकडेच लागलेले असते. कधी एकदा सिंधू शुद्धीवर येते असे आता राघवला झालेलं असतं. आणि त्याच वेळेस आता इकडे सावी ही भिंतीचा आधार घेत चालत चालत सिंधूकडे येत असते. इकडे आता काकू सगळ्यांना सांगते आणि ते सगळं मला कळल्यानंतर ना त्याच वेळेस मी राणीच्या विरोधात पुरावे मिळवण्यासाठी राघव आणि सिंधूची बाजू घेऊन त्यांच्यासोबत आता मदत करायला आणि पुरावे गोळा करायला सुरुवात केली. आणि तेवढ्यात आता सावी दरवाजात आलेली असते आणि दरवाजात येऊन सावी मोठ्याने आई अशी हाक मारते. तर सावीचा आवाज ऐकून खडकन सगळेजण भानावर आलेले असतात. तर आता राघव अवाक होऊन इकडे तिकडे बघू लागतो. तर राजश्री काकू सगळेजण सावीचा आवाज ऐकतात. पटकन आता राजश्री काकू रेश्मा सगळेजण दरवाजाकडे धाव घेतात. सावी आता दरवाजात आलेली असते आणि आता सावीला बघताच पटकन राजश्री सावीला मिठीत घेते आणि म्हणते की बाळा सावी, अगं तू कधी आलीस, अगं आम्हाला हाक मारायचीस ना सावी. तेव्हा आता प्रेमाने सगळेजण सावीकडे बघत असतात. तेवढ्यात आता त्या सगळ्यांकडे बघत सावी म्हणते की आई कुठे. तर ऋतुजा म्हणते की अगं सावी बाळा, आपली आई म्हणजे तुझी आई घरातच आहे. तेव्हा आता सावी म्हणते की कुठे माझी आई, मला तिला भेटायचंय. तेव्हा आता विचार करत ऋतुजा म्हणते की तुझी आई गेस्ट रूममध्ये आहे. तेव्हा आता लगेच सावी म्हणते की ऋतुजा आजी, मला माझ्या आईकडे घेऊन चल ना. तेवढ्यात आता बारीक चेहरा करून काकू म्हणते की बाळा सावी, तुला आत्ता आईला नाही भेटता येणार ग. सावी म्हणते का. तर आता काकू म्हणते की अगं ती कामात आहे. सावी म्हणते की मोठी आजी. सावी म्हणते की मला माहिती आहे तुम्ही खोटं बोलताय मोठी आजी आणि तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. तर काकू सुद्धा कावरी बावरी होऊन इकडे तिकडे बघू लागते. सावी म्हणते की मला माहिती आहे आणि मला कळतंय आईला काहीतरी होतंय. तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. पटकन आता सावी म्हणते की बोल ना राजश्री आजी, अगं आईला काय होतंय. तर राजश्री आता पाठीमागे मान करून सिंधूकडे बघते. पटकन आता राजश्री सावीचा चेहरा दोन्ही हातात धरत म्हणते की नाही बाळा, आणि तुला हे कसं कळलं. तेव्हा आता सावी म्हणते की मला स्वप्न पडलं होतं. तेव्हा आता बारीक आवाज करत रडक्या चेहऱ्याने सावी म्हणते की राजश्री आजी, मला आईकडे जायचंय. तेव्हा प्लीज राजश्री आजी, मला आईकडे घेऊन चल ना. आणि आता तेवढ्यात आता सगळ्यांचा नाविलाज होऊन सगळ्यांनी आता सावीचा हात धरून सावीला सिंधू समोर आणलेलं असतं. आणि आता सिंधू ही बेशुद्ध असताना आता सावी ही आई अशी हाक मारून सिंधूकडे बघते. सिंधू काही शुद्धीवर येत नसते. तेव्हा आता सावी म्हणते की बाबा आईला काय झालं. तेवढ्यात आता राजश्री म्हणते की या मधू एवढ्या खालच्या थराला जाईल ना असं मला कधी वाटलंच नव्हतं. तर आता राघव हा खाली मान घालतो आणि त्याच वेळेस आता सिंधू शुद्धीवर आलेली असते आणि आता सगळेजण बोलत असतात. काकू म्हणते की त्या राणीवरती मी मुलीसारखं प्रेम केलं आणि ती माझ्याच जीवावरती उठली. सिंधू आता ते सगळं ऐकत असते. तेव्हा आता राघव म्हणतो की मी तिला एवढ्या सहजासहजी सोडणार नाहीये, कारण तिने माझ्या सावीच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आणि सावीचं बरं वाईट करण्याचा प्रयत्न केला. आणि आता सिंधू ही शुद्धीवर येऊन सिंधू आता ते सगळं ऐकत असते. आणि आता सिंधू शुद्धीवर आल्याचे कळता सगळ्यांना मोठा आनंद झालेला असतो. आणि आता इकडे मधूला जेलमध्ये टाकलेलं असतं. तर आता सिंधू ही शुद्धीवर येऊन बरी झालेली असते. पण आता जेलमधून आता पळून येत मधू पुन्हा सिंधूकडे येते आणि सिंधूचा गळा दाबून सिंधूला म्हणते की मी तुला सोडणार नाही.
कारण माझा राघव माझ्यापासून दूर गेला. राघवचं माझ्यावर नाही तर तुझ्यावर प्रेम आहे सिंधू. तेव्हा आता मी तुला जिवंत राहू देणार नाही. असे म्हणत आता पुन्हा मधूने सिंधूचा गळा आवळलेला असतो. तर आता मधूला आता फायनली आता यमाचा दरवाजा दाखवून राघव आणि सिंधूच्या चौकोनी कुटुंब एकत्र येऊन सुखी संसाराला कशी सुरुवात होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.